रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. केंद्रीय हवामान विभागानं देश स्तरावरील हवामानाचा अंदाज वर्तवताना देशाच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा वाढला असल्याचं प्राथमिक निरीक्षण नोंदवलंय, तर देशाच्या दक्षिणेकडील राज्य मान्सूनच्या प्रतीक्षेत असल्याचंही स्पष्ट केलं. हवामान विभागाच्या माहितीनुसार नव्यानं सक्रिय होत असलेल्या एका पश्चिमी झंझावातामुळे देशातील मध्य भागात असणाऱ्या राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाची शक्यता असेल. महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळेल. पूर्व मोसमी पावसासाठी राज्यात पूरक वातावरण निर्मिती होत असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. हवामान प्रणाली पाहता या भागांना ऑरेंज अलर्ट, तर कोकण आणि विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अरबी समुद्राच्या मध्य क्षेत्रापासून गुजरातच्या सौराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसासाठी चांगली वातावरण निर्मिती होताना दिसत आहे, तर मराठवाड्यापासून उत्तर कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.